मेळघाटचा संपर्क महानगर व परप्रांतात मेळघाट रेल्वेच्या माध्यमातून होत असे. मात्र सदर रेल्वे लाईन विस्थापित करण्याकरिता व्याघ्र विभागाच्या जंगल क्षेत्रावर तसेच वन्य प्राण्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे बघून मेळघाट रेल्वेला मेळघाटातून वगळून मेळघाटच्या बाहेरून म्हणजेच जळगाव जिल्ह्यातून जाण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे धुळघाट ते झरी तलई रेल्वे हिवरखेड रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मात्र कंत्राटदाराद्वारे रस्त्यावर गिट्टी बोल्डर टाकल्यानंतर सदर काम काही कारणास्तव थांबविण्यात आले आहे. अमरावतीवरून जाणाऱ्या रेल्वे धुळघाट पासून संपूर्ण राणेगाव सर्कल आणि धारणी तालुक्यात असणारे जवळपास 150 गावांना या मार्गाने अकोट व अकोला जाणे सोयीस्कर व्हायचे. पण यंदा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. म्हणून रेल्वे धुळघाट ते झरी रस्त्याचे बांधकाम त्वरित सुरू करून नागरिकांना सहकार्य करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. आधी डाबका रेल्वे धुळघाट ते अकोला रेल्वे सुरू होती, म्हणून नागरिक रेल्वेच्या माध्यमातून अकोट, अकोला व इतर मोठ्या शहरात सहज पोहोचत होते. आता एकीकडे रेल्वे बंद झाली व दुसरीकडे रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. म्हणून सध्या परिस्थितीत रेल्वे धुळघाट झरी रस्त्याचे बांधकाम लवकर होणे गरजेचे आहे. आता या संबंधित पाठपुरावा सरपंच राम भिलावेकर करीत असून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागासोबतच बैठक करून रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याबाबत तोडगा काढला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित वरिष्ठ प्रशासनाने परिस्थितीला अनुसरून त्वरित रस्त्याचे बांधकाम सुरू करून पूर्ण करण्याची गरज आहे. शेतकरी विद्युत कनेक्शनसाठी महेंद्रभाऊ गैलवार तालुका अध्यक्ष हे आलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वात ताईंनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही तुम्हाला लाईन उपलब्ध करून देऊ. परंतु लाईन तर येणारच आहे, काही हरकत नाही. पण आमची एक ताईंना आमचा एक संदेश आहे धुळघाटवासियांचा आणि राणेगाव सर्कलच्या सर्व वासियांचा की आमचा जो रेल्वे लाईनचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक दुसऱ्या मार्गाने वळवण्याच्या नेहमी पेपरमध्ये बातम्या येतात आणि त्या बातम्या खऱ्या आहेत खोट्या आहेत आम्हाला माहीत नाही. तो कुठूनही ट्रॅक गेला तरी आम्हाला काही त्याचा परिणाम होणार नाही. परंतु आम्हाला एक कळकळीची विनंती आहे की हिवरखेड झरी जो मार्ग आहे धुळघाटपर्यंत जातो एवढा खराब झालेला आहे की आम्ही जीव मुठीत घेऊन त्या रस्त्याने येणे जाणे करतो. आमचे पेशंटचे पण खूप हाल होतात. जो अमरावती जवळजवळ 200 किलोमीटर आम्हाला 210 किलोमीटर जावं लागते. आम्हाला अकोला फक्त 100 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणून आम्ही विनंती करतो सर्व राणेगाव सर्कलचे ग्रामवासी की आम्हाला त्वरित लवकरात लवकर हा रस्ता करून देण्यात यावा. काही कारणास्तव कोणीतरी आळकाठी टाकल्यामुळे तो रस्ता बंद पडलेला आहे म्हणते. त्याच्यावर गिट्टी पण टाकली गेली परंतु बाकीचं काम होऊन राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ताईंना पुनश्च एकदा विनंती करतो की त्याच्याकडे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे लक्ष देऊन तेवढा रस्ता करून देण्यात यावा अशी मी विनंती करतो ताईंना. तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.